नमस्कार. जय स्वामी समर्थ. मित्रांनो, कढीपत्त्याचा वापर आपण सहसा फोडणी किंवा त्याची चटणी तयार करण्यासाठी करतो. कढीपत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. कढीपत्ता फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून आरोग्य, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. यात कॉपर, मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फोरस, फायबर, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखे गुणधर्म असतात. त्यामुळे चघळून खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. शिवाय त्यातील एमिनो ॲसिड्समुळे केसांवर नवी चमक येते. शिवाय हेअर फॉलपासून बचाव करण्यासाठी उपयोगी पडतो. कढीपत्त्याचा वापर सहसा फोडणी देताना होतो. फोडणीमध्ये कढीपत्ता घालताच त्याची चवही दुपटीने वाढते. यातील गुणधर्मामुळे ब्लड शुगर लेवल, बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. शिवाय पोटाचे विकार दूर करण्यासाठीही कढीपत्त्याचा वापर करण्यात येतो. डायबिटीजग्रस्त रुग्णांसाठी कढीपत्ता फायदेशीर ठरते. ज्यांच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल जास्त आहे त्यांनी कढीपत्त्याच्या पावडरचे सेवन करावे. यासाठी नियमित कढीपत्त्याचे पावडर पदार्थात मिक्स करून खा. कढीपत्त्यातील हायपोग्लायसेमिक गुणधर्म साखरेची पातळी कमी करते. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि इन्शुलिन योग्य प्रकारे तयार होते. वजन कमी करण्यासाठी प्रभावी. कढीपत्ता खाऊन वजनावर नियंत्रण मिळवता येते. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या माहितीनुसार कढीपत्ता गायक्लोरोमेथेन एथिल एसिटेट सारखे तत्व असतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यासह चयापचय क्रिया सुधारते. शिवाय बॉडी डिटॉक्स होते. त्वचेसाठी फायदेशीर. कढीपत्त्याची पेस्ट स्किनवर लावल्यास त्वचेच्या अनेक समस्या सुटतात. चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरुमांचे डाग यासह डेड स्किन निघून जाते. पोटाचे विकार होतात दूर. जर आपल्याला ब्लोटिंग, गॅसेस यासह पोटाचे इतर विकार छळत असतील तर कढीपत्त्याचा काढा तयार करून प्या. यासाठी एका बाउलमध्ये 1 ग्लास पाणी घ्या. त्यात कढीपत्त्याची काही पानं घालून उकळवा. पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी कोमट करून प्या. यामुळे पोटाचे अनेक विकार दूर होतील. केसांच्या वाढीसाठी करते मदत. हिवाळ्यात केस फार गळतात. यावर उपाय म्हणून आपण कढीपत्त्याचा वापर करून पाहू शकता. यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्व असतात. यामुळे केस वाढवण्यास मदत होते. आपण याचा वापर मेहंदी, तेल किंवा त्याचा मास्क तयार करून केसांना लावू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.